शाहीन चेंडू आहे उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतोय वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने प्रारंभ झालेला आहे. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी संघाला मारक ठरत असते. तुम्ही जे सुरुवात अवंतर चेंडूने करतात ना, संघावर दडपण निर्माण होतं, कारण बोनसच्या रूपाने धावा तुम्ही देतात. विकास मुकादम मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता, चांगला चेंडू कट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षक जितू गवळी याच्या हातात. याला कट केलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला होत आहे. अजिंक्य मडवी त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 3, बिनबाद 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. विकास हा चेंडू मात्र फुल्लार लाईनचा चेंडू होता. चूक झाली यष्टी रक्षकाकडून. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिले 2 चेंडू जरी वाईटच्या रूपाने हाताळले तरी मात्र कमबॅक करताना पाहतोय विकासला. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 4. स्टेप आउट झालेला आहे. फटका केला चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी खरं तर स्वयंभू पायगाव संघाची भिंत आहे. दीपक मडवी 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली 5. पहिलं षटक आहे मार्गस्थ. आई जोगेश्वरी जुनादुर्की आणि कानाई स्पोर्ट्स पाये दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. याला कट करण्याचा प्रयत्न. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः विकास त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पोहोचू शकला नाही. तोपर्यंत धावबाची शक्यता आहे, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 8. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण अंडर 10 मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही जेव्हा 10 पेक्षा कमी धावा देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी म्हटली जाते. भलेही कुठलाही फलंदाज बाद तुम्ही केलेला नाहीये. जितू गवळीसाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर केली आपण असं माजी सरपंच ग्रामपंचायत कालेरची हरेशजी जोशी आहे त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक जितू गवळीसाठी हे पारितोषिक आहे. क्षमता आहे, परंतु हॅट्रिक विकेट हॅट्रिक करावी लागेल. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. कुठलाही बॅटर पास झाला नाही. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर योगेश महेश. योगेश खेळतोय आपला वैयक्तिक 4 धावांवर आणि महेश खेळतोय 1 धावसंख्येवर. हा चेंडू अगदी ऑफ कटर बघायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. जितू गवळीकडे एक क्षमता आहे दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची. हा चेंडू मात्र एसटीच्या पाठीमागे जाईल. सीमारेषा फास्ट आउटफील्ड आहे, थांबणार नाहीये. चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. फटका चांगला म्हणता येणार नाही, पण धावा मिळतात. धावा मिळणं हे गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे. धावसंख्या झाली 12. जर यष्टी रक्षकाच्या मागे हा चेंडू गेला होता. पुन्हा एकदा जितू गवळी. टर्न झालेला आहे. अगेन्स्टर हुकचा फटका खेळायचा होता. आणि याजवळ फलंदाज धावबाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामध्ये फलंदाजा धावबाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 13. 1-13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आणि आता मात्र विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे
सचिन पवार येतोय. आज जितू फुलेरे नाहीये. जितू फुलेचा खरं तर बर्थडे आहे, वाढदिवस आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणाऱ्या वाढदिवसाच्या. जितू गवळी पुन्हा एकदा मुंडोरा यांकडनं. यावेळेला थोडासा पंचांचा डॉट बॉलचा इशारा येतो. डॉट बॉल. चेंडूमध्ये दोन्हीमध्ये क्षमता आहे, खरं दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता जितू गवळीकडे आहे. पहिलाच चेंडू त्याने ऑफ कटर टाकला होता. हा चेंडू अतिशय वेगात टाकला आणि चेंडू स्क्वेअर झाला. चेंडू जाईल फाईन लेग सीमा पार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. 5 धावा वाईट 54 मिनिटात. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे. येस, 5 धावा मिळतील नो बॉलच्या रूपाने आणि यानंतरच्या चेंडूवर असणारे फ्री हिट. आता मात्र अडचण वाढणार आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे चेंडू फेकतात. धावसंख्येलाही वेग येतोय. धावसंख्या झाली 18. अतिशय वेगात टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बघितला आपण. हा चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या दिशेमध्ये भरगडला आणि स्क्वेअर चेंडू बघायला मिळाला आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पुन्हा एकदा मात्र फीटचा फायदा उचलता आलेला नाही. हा चेंडू सुद्धा वेगात टाकला होता, मात्र अगदी उजव्या एसटीच्या बाजूने हा निघून गेला. डॉट चेंडू. फायदा उचलता आलेला नाहीये. फ्रीटचा तुम्ही फायदा उचलायला हवा. पुन्हा एकदा उंची दिल्या चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये जर बघितलं आपण तर 10 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक कोण करणार आहे? कारण अजूनही दीपक माडवीचे एक षटक असणार आहे. चंदन मुकादम. आज राकेश पाटील नाही आहे, त्यामुळे ते षटक विकास मुकादमने चांगल्या प्रकारे हाताळलेले. कॅप्टन विकास मुकादम यांनी ते स्वतः चेंडू पहिलं षटक हाताळलं, चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येईल हट्टा भिवंडी, ज्याला संबोधलं जातं दीपक मडवी. दमन दौऱ्यामध्ये बेस्ट बॉलर म्हणून ज्याने किताब पटकावला तो दीपक मडवी. आज कित्येक वर्षापासून पाहतोय पायगाव संघातून खेळताना. जवळपास 30 वर्षापासून पायगाव संघातर्फे क्रिकेट खेळतोय दीपक मडवी. नेक्स्ट डेफिनेटली, कारण स्वयंभू पायगाव हा संघ पहिल्या क्रमांकावर सुद्धा रँकिंगमध्ये आहे. 2 चषक त्याने चॅम्पियनपद पटकावलेलं आहे आणि 2 संघाचं उपविजेतेपद. मुंडोरा यांकडनं मार्गस्थ होईल दीपक मडवी. त्याचा सामना करेल सचिन. चांगलं द्वंद्व बघायला मिळेल. सचिन पवार. चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. हे बघा, हे दोन्ही बॅटर जबरदस्त आहे. सचिन पवारकडे खूप चांगली क्षमता आहे. दीपक मडवी चांगला गोलंदाज आहे. दोघांमध्ये द्वंद्व बघायला मिळेल. कोण कोणावर मात करतो या षटकामध्ये बघूया आपण. दीपक मडवी मार्गस्थ होईल. फटका खेळला, मिस टाइम. चेंडू हवेत. दीपक मडवी पोचेल का? खूप चांगला झेल. दीपक मडवीकडनं बऱ्याचशा वेळा चूक होत नाहीये. अनिल खंडागळे साहेब
24 धावा झालेल्या आहेत. मी सांगितलेलं की मदनकडे एक क्षमता आहे, त्याला कमी चेंडू खेळायला मिळतील, पण कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल का? चंदन मार्गस्थ होईल, राईट आर्म. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसला फटका खेळलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवते त्या भूषण मुकादम त्या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. धावसंख्या झाली 25. अल्पेश चौधरी थोडासा संघर्ष करताना दिसला मागच्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू स्ट्रेट डाऊन, चेंडू हवेत आहे. दीपक चेंडू खाली येतोय आणि अल्पेश चौधरीची मात्र खेळी संपुष्टात आलेली आहे. उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि सन्मान. उद्योगपती पूर्णा तसेच माजी सरपंच हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान. कपिलजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. माजी सरपंच उद्योगपती पूर्णा यांचे स्वागत आणि सन्मान केले जाते. शेवटचा चेंडू आहे हा. चेंडू सुद्धा आपण बघितला आणि षटक समज. काय गोलंदाजी 4ही गोलंदाजीने केलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जितू शेट्टी गवळी आपण थोडासा हरेजी जोशी या ठिकाणी उपस्थित आपण संपर्क साधायचा आहे. खरं त्यांच्याकडनं पारितोषिक होतं 10,000 रुपयाचं, पटकावू शकले नाहीत, पण आपण थोडा संपर्क साधायचा आहे. संतोषजी पाटील उद्योगपती यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रभाकरजी पाटील आपलं सुद्धा खूप खूप आभार. पण आपण पुन्हा पारितोषिकाला यायचं आहे. संतोषजी पाटील यांचे उद्योगपती पूर्ण यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संतोषजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान कपिलजी चौधरी आपल्या शुभ हस्ते करतायत. टॉस या ठिकाणी होईल. दोन्ही कॅप्टननी यायचंय टॉस साठी. कानाई स्पोर्ट्स पाय आणि योगेश्वरी जुनांदुर्की आणि कानाई स्पोर्ट्स पाय. दोन्ही कॅप्टननी यायचंय. वेलकम शिवाजी भोरे, पॉप्युलर कॅप्टन कानाई स्पोर्ट्स पाय संघाचे. अनिल खंडागे साहेब, त्याचबरोबर आमचे माजी सरपंच अनिल खंडागे साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच हरेजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. जोगेश्वरी संघ तसेच मी सन्माननीय वसंत टावरे साहेबांना सुद्धा विनंती करते आपण सुद्धा यायचं आहे. पुणेगावच्या आहेत, ग्रेट पर्सनॅलिटी आहेत. अनिल खंडागे साहेब, हरेशजी पाटील तसेच आमचे वसंतदादा टावरे. आणि क्रिकेटशी यांचं खूप जवळचं नातं आहे. कित्येक वर्षाभर आम्ही समालोचन पूर्ण येथे करतोय, त्यांचं सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. शिवाजी भोरे टॉस जो वापरला जातोय त्याच्यामध्ये हे जे चषक आहे रोटी चषक 2025 म्हणून ती एक बाजू आहे. दुसरी बाजू जी आहे गावदी स्पोर्ट पूर्ण आणि ही बाजू आहे रोटी चषक 2025. 4 षटकांची मॅच असणार आहे. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. हरेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस करतील. कॉलिंग कोण करणार आहे? शिवाजी भोरे, कानाई स्पोर्ट्स पाय संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे गावदी पूर्ण मात्र आलेले आहे ते रोटी चषक. आणि जे आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आला. हरेशजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. वसंतदादा आपलं सुद्धा आभार, टॉससाठी आपण आलात.
जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. आज थोडंसं वेळेसंदर्भात आम्हाला थोडंसं कंट्रोल ठेवायचं आहे, जास्त ओपिनिंग घेणार नाही. पण कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? आयोजन खूप सुंदर आहे आणि स्पर्धेचं इथे आम्ही पहिल्यांदाच खेळतो आता यावर्षी. क्या बात आहे. हे तर खरं तर कॅरियन बेटावर तुम्ही खेळलात ना, तसा तुम्हाला अनुभव येईल. जेव्हा जेव्हा आमचा कॅमेरा आणि जे केने यांचं जाईल ना, ओम फोटोजचं लाईव्हचा कॅमेरा जेव्हा जाईल ना मागे, ते तुम्हाला असं वाटेल की आम्ही कॅरियन बेटावर खेळतोय. निर्णय काय असणार आहे? आमची बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. शिवाजी, संघ चांगला आहे, लवकरच दाखल झालेला आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो, कारण की आमचं डिसाईड झालं होतं की क्षेत्ररक्षण टॉस जिंकून घ्यायचं. क्षेत्ररक्षणच आलेलं आहे. मग काय स्ट्रॅटेजी असणार? तुम्ही तर ठरवलं होतं क्षेत्ररक्षण घ्यायचं. किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? कारण कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. निश्चित चांगला संघ आहे आणि या संघासोबत खेळलेलो आहे आणि कमीत कमी धावामध्ये यंदा रोखण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल. आज कंप्लीट टीम खेळणार आहे की कोणाची युनी उभा असेल? नाही, आमच्या रेग्युलर टीम आहे तीच खेळणार सर्व. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या दिवसातली ही खरं तर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असणार आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण नेक्स्ट मॅच, लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स, धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद गवळी सर. अँड बॅक टू नाव क्रिकेट आपण जाऊया पुढे एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये आपण सामना, मात्र चालू सामन्याचं आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर पहिल्या 4 ओव्हरमधून खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. सोनादेवी टेमघर या संघाला फक्त 25 धावा ज्याने केले आणि 26 धावांचे एक मापक लक्ष्य स्वयंभू पायगाव या संघासाठी. आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा फटका आपण पाहतोय दीपक मडवीच्या बॅटमधून. एक कंप्लीट दुसरीचा देखील प्रयत्न. या 2 धावांना स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ज्यानं ओपन केलं. धावसंख्या होती ती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज दामू अण्णा. चेंडूला थोडासा स्पेचर काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघा, खऱ्या अर्थानं जर फटका मारायचा असेल, रिव्हर्स स्वीप करायचा असेल तर ते चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असते ओव्हर क्रमांक पहिलं. एक मापक लक्ष बीजासाठी फक्त आणि फक्त 25 धावांचं, 26 धावांचं एक लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. आणि कधी कधी लो स्कोरचे सामने देखील अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलं ऑन साईडला आणि कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार येतोय. या चौकानं सांगायचं धावसंख्या 4 ने पुढे सगळं धावसंख्या होती ती बिनबाद 6. बघा, सर्व संघांची या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्पेशल जेवणाची उत्तम सोय आहे आणि स्नेह भोजनाला आपण जेवणाला सुरुवात देखील केलेली आहे. या ठिकाणी चेंडूला स्विचट केला. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. पॉईंट सीमार्षा क्लिअर होईल. काय कमालीची फलंदाजी. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करताना फलंदाज दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. अतिशय चांगली सुरुवात देखील पाहतो. पहिल्या ओव्हरमधून स्वयंभू पायगाव संघ आतापर्यंत ज्यानं जमा केल्या 10 धावा विजयाचं एक मापक लक्ष असताना पहिल्या ओव्हरमधून पहिल्या ओव्हरच्या 4 चेंडूमधून खर्च करताना गोलंदाज 10 धावा. फलंदाज निश्चित या ठिकाणी सफल झाला होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस त्याचा आपण निश्चित पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज आता मात्र गोलंदाज दामू अण्णा. आता मात्र आपल्या
पहिल्या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू हातला गोलंदाज दामोंना. आता मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स डाऊन दी ग्राउंड. चेंडू जातो वाडिश, वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारशा क्लिअर करतोय चौकार. वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान सहसचिव सन्मान्य धर्मेंद्र तांगडी. आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. दमनदवरा 2024-25 मधून काय कमालीचा आयोजन खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. त्या आयोजनासाठी ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहिली. धर्मेंद्र तांगडी, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. एक उत्तम स्पर्धेचं नियोजन. सो वेलकम सिंगम ऑफ खार्डी, तसेच सहसचिव न्यू 40+ क्रिकेट संघटना धर्मेंद्र तांगडी, आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. किती झाले पहिले मध्ये? षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 14 धावा धावफलकावर आलेले. विजयाचं लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 26 धावांचं. एक धाव कंप्लीट करण्याची संधी झाली. एक धावांनी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरली. धावसंख्या होती ती 15. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. दीपक मडवी याला फिनिशर आहे संघाचा. यस, काय कमालीचा फटका. चेंडूला पुन्हा एकदा स्पिचरचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोड फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, सीमारेषा बाहेर जाणारा एक नेत्र दीपक षटकार येतोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या 21 आणि आता विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. अतिशय चांगला फटका साजला आहे. चेंडू पाहिला जातोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 ने पुढे सरली. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. खऱ्या अर्थाने या चालू सामन्यात आपण जर अपडेट पाहिलं तर कुठंतरी आमच्या आयोजकांचा वेल या ठिकाणी वाचवला जातोय. आता मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आम्ही नेहमीच सांगत असतोय, रिवर्सचा फटका अटेम्प्ट करायचा असेल तर त्या चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि निश्चित या ठिकाणी त्रिफलचित दांडी गोल फलंदाज दीपक मडवी हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन अजिंक्य मडवी येतोय. आणि मित्र याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. रोटरी चषक 2025 मधून तुमचं मनस्वी स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या समवेत मजूर फेडरेशनचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य पंडित नकुल पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील मनापासून स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे म्हणजे हॅट्रिक आमदार, भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रोटरी चषक 2025 मध्ये गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर.
तर विजयाच्या उंबट्यावर आपण पाहतोय स्वयंभू पायगाव आणि पराभवाच्या खाईमध्ये पाहतोय सोनादेवी टेमघर. फक्त विजयापासून हा चेंडू अतिशय सुंदर सुरेख, क्या बात आहे. यस, हा ब्रँडेड फटका आहे, अजिंक्य मंडवी ब्रँडेड फटका आहे. जबरदस्त, नेहमी सातत्याने खेळत आलेले आणि अगदी डाव्या यष्टीवर चेंडू मिळाला आणि अजिंक्य मंडवी ब्रँडेड फटका डीप स्क्वेअर लेगला षटकराने विजय साजरा केलेला आहे. अभिनंदन स्वयंभू पायगाव आणि हार्ड लक सोनादेवी टेमघर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने एक षटकामध्ये फक्त एक धाव देऊन एक फलंदाज बाद केला. त्या सलामीला येऊन अगदी माफक लक्षाचा पाठलाग करताना